श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाम इतकं घ्यावं, इतकं घ्यावं, इतकं घ्यावं की ते मनामध्ये आत 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 खोल 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 जाऊन मनामधल्या सगळ्या नको असलेल्या अनवॉन्टेड अननेसेसरी गोष्टी बाहेर टाकून द्याव्यात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या नामानी मी माझा संपूर्ण देह भरून टाकला. त्यामुळं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 शत्रू किंवा हे षड विकार, विषय वासना आणि हे विकार माझ्या मनातून माझ्या देहातून कायमचे निघून गेले. माझा देह स्वच्छ झाला, माझा देह पवित्र झाला, पवित्र झाला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. आणि पुढे म्हणतायत, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आपला हा देह जणू काही भगवंताचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये भगवंताची प्रतिष्ठापना व्हावी असं जर आपल्याला मनापासून खऱ्या अर्थाने वाटत असेल तर आपला देह स्वच्छ पवित्र शुद्ध नको का व्हायला. आणि देहातच असणारं मन विचारांनी विकारांनी विषय वासनांनी जर भरलं असेल तर मनामध्ये भगवंताविषयीचे विचार कसे येतील. आणि म्हणून मनही स्वच्छ पाहिजे, मनही शुद्ध पाहिजे. मनामधला हा कचरा, ही घाण आपण काढून टाकलं पाहिजे. आणि हा अभ्यास आहे, ही साधना आहे, ही तपश्चर्या आहे. आणि रोज आपण ही स्वच्छता केली पाहिजे. मग हळूहळू आपल्या मनाला सवय होईल की नको असलेले विचार, घाणेरडे विचार, घाणेरड्या गोष्टी ते मन आपल्या आत येऊच देणार नाही. कारण आला एखादा नको तो विचार की लगेच काढून टाकला, आला विचार की काढून टाकला, आला विचार की काढून टाकला. असं जर रोजच नित्य नेमाने सतत घडत राहिलं तर त्याची मनाला इतकी सवय होऊन जाते की काढूनच टाकणार आहोत तर मग आतमध्ये तो विचार आणाच कशाला, असा भाव निर्माण होईल. आणि मग नको त्या गोष्टींकडे, नको त्या विषयाकडे, नको त्या विकारांकडे, नको त्या वासनांकडे आपलं लक्षच जाणार नाही. आपल्या मनातली ती हाव कायमची नाहीशी होईल. आपल्याला ते नको वाटेल, त्याचा वीट येईल, त्याची शिसारी येईल, त्याची घृणा वाटेल, त्याची किळस वाटेल. आणि अशा प्रकारे आपण या विषय वासना विकारांपासून अलिप्त होऊ. आणि मग काही वर्षांनी आपलं मन हळूहळू स्वच्छ होईल, शुद्ध होईल, पवित्र होईल. रोज आपण थोडा वेळ का होईना स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला
एखादा मिनिट विसरावं आणि मग हळूहळू ही वेळ वाढवावी. 5-10 मिनटं जरी आपण आपल्या स्वतःला विसरलो तरी सध्या खूप झालं. आणि मग हेच साधन करता 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 हळूहळू ती वेळ वाढवत वाढवत 1 तासभर जर आपण स्वतःला विसरलो आणि कसं आपल्या मनामध्ये नाम येतंय, ते नाम मुखातून बाहेर पडतंय किंवा मनातल्या मनामध्ये त्या नामाचा जप कसा चालू आहे, याकडे जेव्हा आपण लक्ष देऊ लागतो तेव्हा ते नाम आत 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 मुरू लागतं. मग वैखरीने सुरू असणारं नाम मध्यमेपर्यंत जातं आणि एकदा का ते मध्यमेपर्यंत पोहोचलं की मग वैखरीची आवश्यकता भासत नाही. आपण तोंडाने जरी नाम घेत नसलो तरी मनातल्या मनामध्ये नाम घेऊ लागतो. मनातल्या मनामध्ये नाम घेता घेता त्याच्याही पलीकडे जेव्हा जातो तेव्हा आपण नाम न घेता ते नामच सतत येत राहतं. या अवस्थेला आपण जाऊन पोहोचतो आणि त्याच्याकडे आपण पाहायचं असतं. त्याला पश्यंती अवस्था असं म्हणतात. पश्यंती म्हणजे पाहणे. आणि आपोआप येणारं हे नाम नुसतं आपण पाहायचं आणि मग त्याच्याही पलीकडे जाऊन हे नाम नेमकं येतं कुठून याचा शोध घ्यायचा आहे आणि त्या परावाणीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्याही पलीकडे जेव्हा जायचंय, परेच्याही पलीकडे तो परमात्मा परमेश्वर असतो. तिथपर्यंत जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला आत्मदर्शन होईल. आता हे ऐकत असताना अरे बापरे, आपल्याच्याने होईल का, आपल्याला जमेल का, असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतीलच. पण रामदास स्वामींनी त्याचं उत्तर देऊन ठेवलं. या जगामध्ये अशक्य काही नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपण जर करू लागलो तर होईल. आत जायचा प्रयत्न केला तर जाता येईल. आणखीन पुढे जायचा प्रयत्न केला तर पुढे जाता येईल. परावाणीपर्यंत जाऊ असं जर विचार आला तर तिथपर्यंत पोहोचू आणि त्या परमेश्वराचं दर्शन घडावं असंही जर वाटत असेल, अशी जर आपली तीव्र इच्छा असेल तर तेही होईल. का नाही होणार? काय आहे माहिती का, मुळात आपल्याला इच्छाच होत नाही आणि इच्छा होत नाही म्हणून आपण ते करत नाही आणि आपण ते करत नाही म्हणून आपल्याला ते येत नाही, अशी सगळी भानगड आहे. म्हणून इंग्लिशमध्ये एक वाक्य फार जोरदार आहे, इफ देअर इज अ विल देअर इज अ वे. मनामध्ये जर इच्छा असेल तर मार्ग निश्चित आहे. आणि एकदा का मार्ग सापडला की त्या मार्गावरून जर चालू लागलो तर का नाही आपण पंढरपूरला पोहोचणार. आणि जर आपण पंढरपूरला पोहोचलो आणि गावामध्ये इकडं तिकडं न हिंडता आपण जर मंदिरातच गेलो तर का नाही आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होणार. म्हणजे मार्गावरून चालणं एवढंच महत्त्वाचं नसून इतर ठिकाणी मन रमू न देणं आणि नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायची सवय बंद करणं आणि भगवंताशिवाय अन्य गोष्टींचा विचार न करणं, न अन्य, अशी अवस्था आपली झाली पाहिजे. आणि तेवढी अनन्यता जर आली
तर निश्चितपणे आपल्याला त्या भगवंताचं दर्शन घडेल. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, ती जर आर्तता खऱ्या अर्थाने आपल्याला लागली तर पंढरपूरला सुद्धा जाण्याची गरज नाही. इथेच आपल्याच घरी, आपल्याच पलंगावर बसून, आपल्याच गादीवर बसून आपण आपल्याच आतमध्ये असणाऱ्या त्या भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. पण ती तळमळ, ती ओढ, ती अनन्यता मात्र आली पाहिजे. आणि सगळ्या संतांनी हेच सांगितलं. ज्याच्या मनामध्ये तळमळ निर्माण झाली त्याला तो परमात्मा भेटतोच. अहो, आपण तर मोठी माणसं आहोत, समजणार आहोत, आपल्याला कळतं, समजतं. तो एवढासा 4-5 वर्षाचा ध्रुव बाळ, त्याला देखील भगवंताच्या भेटीची तळमळ लागली, ओढ लागली, आणि त्याला नाही का भेटला परमात्मा परमेश्वर? अरे, जर एवढ्याशा बाळाला तो भेटू शकतो, त्याला तर काहीच कळत नव्हतं, काय करायचं तेही माहीत नव्हतं. मग आपल्याला निदान तशी तरी अवस्था नाही, आपण त्याच्यापेक्षा मोठे आहोत, कळते आहोत, जाणते आहोत, समजतं, काय करावं हे कळतं, काय करू नये हेही कळतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर साधना करू लागलो, खऱ्या अर्थाने जर आपण त्या मार्गावर जाऊ लागलो, खऱ्या अर्थाने आपण जर तळमळू लागलो, तर भगवंत का नाही भेटणार? पुढे म्हणतात, शांतपणे बसून आपण आपल्या मनामध्ये चाललेल्या नामाकडे जर लक्ष दिलं आणि नामाशिवाय इतर ठिकाणी कुठेही लक्ष जाऊ न दिलं आणि केवळ आपण त्या नामाशीच एकरूप झालो, तर त्या अवस्थेला अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये सविकल्प समाधी म्हणतात. सविकल्प म्हणजे काय? की समाधी अवस्थेकडे आपण चाललेलो आहोत, परंतु अजूनही मनामधले विकल्प काही थांबलेले नाही आहेत. शंका, प्रश्न येतच असतात. सविकल्प समाधीमध्ये आपण विचार शून्य अवस्थेमध्ये पोहोचू निश्चित. कारण आतमध्ये आपल्या जी शक्ती असते ती काम करते आणि ती विचारांना निर्माण करते. पण जेव्हा आपलं लक्ष नामस्मरणाकडे असतं, त्यावेळेला ती शक्ती एका ठिकाणी स्थिर झाल्यामुळे कल्पना करण्याचं, विचार करण्याचं हे कार्य जे आहे त्या शक्तीचं ते थांबतं. आणि मग विचार शून्य अवस्था जेव्हा आपली प्राप्त होईल, तेव्हा सविकल्प समाधीकडून आपण निर्विकल्प समाधीकडे जाऊ. आणि निर्विकल्प समाधी याचा अर्थ मन एकदम स्वच्छ, शुद्ध, पवित्र. मनामध्ये कोणताही विकल्प नाही, मनामध्ये कुठलीही घाण नाही, मनामध्ये कुठलीही शंका नाही, संशय नाही. आणि ही अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा त्याला फक्त आणि फक्त आपल्याच आतमध्ये काय चाललंय या गोष्टी दिसू लागतात. या सविकल्प समाधी अवस्थेची अशी आणखीन एक भानगड आहे की जेव्हा आपल्याला आपल्याच मनातलं कळायला लागतं, आपलं अंतरंग दिसू लागतं, त्याच वेळेला आपलं मन
इतर काही जवळपासच्या लोकांच्या मनाशी तादात्म्य पावलेलं असल्यामुळे त्यांच्याही मनात काय चाललं आहे हे आपल्याला कळू लागतं आणि अशा प्रकारे आपल्याला एक सिद्धी प्राप्त होते की दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्या लक्षात येतं. परंतु या सिद्धीमध्ये आपण अडकून पडायचं नाही. नाहीतर काय होईल माहिती आहे का, दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे जर कळू लागलं आणि केव्हा एकदा मी इतरांना सांगतोय आणि माझी प्रसिद्धी करून घेतोय. आता प्रसिद्धी हा शब्द बघा कसा आहे की दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललंय ही सिद्धी मला प्राप्त झाली आहे आणि त्या सिद्धीला मी पसरवतोय आणि म्हणून प्रसिद्धी. प्रसिद्धी म्हणजे माझ्या मनातली सिद्धी मी सगळीकडे पसरवतोय. आहे ना गंमत. सिद्धी आणि प्रसिद्धी. आपणच आपल्याला प्रसिद्धीच्या मार्गावर नेऊन बसवतो आणि मग लोक कौतुक करतात. अरे वा, जोशीबुवांना समजायला लागलं इतरांच्या मनातलं. मग काय बुवा मजा आहे. अशा लोकांच्या कौतुक करण्याला आपण भाळतो, हुरळून जातो आणि मग आपलं साधन थांबतं, आपली तपश्चर्या थांबते, आपलं नामस्मरण थांबतं आणि आपण नको त्या गोष्टी करू लागतो. तुमच्या मनात काय चाललंय सांगतो मी, याच्या मनात काय चाललंय त्याला सांग, त्याच्या मनात काय चाललंय याला सांग. आणि अशा अर्थाने आपण वाहवत जातो.